माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजची माझी रेसिपी होणार आहे कुरमुऱ्यांची भेळ। तर हे कुरमुरे आहेत ज्वारीचे। भरड धान्याचे बरेच प्रकार कुरमुऱ्यांचे मार्केटला आता अवेलेबल आहेत आणि वेगवेगळी चव आहे त्यांची। तर वेगवेगळे दिसतात आणि ते कलरला पण। तर याआधी पण मी एक भेळची व्हिडिओ दिलेली आहे। तर ती भेळ मी नाचणीची कुरमुऱ्यांची केलेली होती आणि आज इथे मी ज्वारीच्या कुरमुऱ्यांची करणार आहे। आणि असे बरेच अजून प्रकार आहेत मार्केटमध्ये अवेलेबल कुरमुऱ्यांचे। चुरमुरे कोणी म्हणते ह्याला। चला तर मग आजची ज्वारीचे कुरमुऱ्यांची भेळ बनवायला मी इथे सुरुवात करते। इथे बघा ज्वारीचे हे कुरमुरे आहेत। इथे मी चिंच आणि खजूरची चटणी आहे ही। तर ही मी नेहमी करून ठेवत असते। भेळ मध्ये खूप छान लागते। तर खजूर आणि चिंचेची ही चटणी आहे। मी इथे बीट घालणार आहे, मला आवडतं। आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पांढरा कांदा घेतलेला आहे। तर आता आधी मला हे बीटचे इथे थोडेसे आपल्याला जेवढं बीट वापरायचं आहे तेवढेच मी साल काढून घेणार आहे आणि बाकी बीट मग मी फ्रीज मध्ये ठेवणार आहे। जेवढा यूज करायचा आहे मला तेवढंच घेणार आहे। अजून थोडंसं मी बीट घेतलेलं आहे। एवढ्या प्रमाणामध्ये मी भेळमध्ये बीट घालणार आहे। हे फ्रीज मध्ये याची साल नाही काढली तरी लवकर सुकत नाही, लगेच आपण दुसऱ्या दिवशी यूज याचा करू शकतो। बीट इथे मला खूप बारीक कापून घ्यायचं आहे। इथे आपले साहित्य कापून झालेलं आहे। इथे जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला भेळ करायची आहे तेवढे आपल्याला इथे चुरमुरे घ्यायचे आहेत। इथे आपण चुरमुरे काढून घेतलेले आहे, आपल्याला किती प्रमाणामध्ये भेळ करायची तेवढी। इथे आता सुके जे काही आपण घालणार आहे मसाले तर ते बघूया। हे आहे आमचूर पावडर, हे आहे सुंठ पावडर, ही दालचिनी पावडर आहे आणि चाट मसाला आणि आपली खजूर आणि चिंचेची चटणी। आणि इथे मिरची पावडरचा वापर मी करणार आहे। हिरवी मिरची तुम्ही वापरू शकता, पण ह्या भेळ मध्ये लाल मिरची पावडर छान लागते। चला आपण भेळ बनवायला सुरुवात करू। इथे आता आपल्याला टाकायचे आहे कापून घेतलेलं आपण हे बीट, कांदा, कोथिंबीर। कांदा थोडासा बाजूला ठेवलेला आहे मी, आपल्याला गरज असेल तर आपण अजून इथे घालायचं आहे। अर्धा टीस्पून मी इथे घेतलेली आहे मिरची पावडर, आमचूर पावडर अर्धा टीस्पून पेक्षा कमी आहे। दोन चिमटी घेतलेली आहे मी इथे। दालचिनी तिखट असते तर तुम्ही जास्त कमी थोडीशी वाढवू शकता। सुंठ पावडर अर्धा टीस्पून पेक्षा कमी आहे। चाट मसाला आपण आपल्या चवीनुसार इथे घ्यायचा आहे, थोडासा कमी किंवा थोडासा जास्त। खजूर आणि चिंचेची चटणी आवडीनुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता। इथे थोडंसं घेणार आहे चवीपुरतं मीठ, जास्त नाही घेतलेलं आहे। आता हे आपल्याला छान मिक्स करायचं आहे।
मस्त वास येतोय. हेल्दी मस्त आपण ही भेळ करून खाऊ शकतो घरच्या घरी. याच्यामध्ये आता थोडंसं फरसाण घालणार आहे मी फक्त, तर तेही ऑप्शनल आहे. तुम्हाला जर अशीच खायची असेल तर अशी सुद्धा ही भेळ खूप भारी लागते. थोडंसं मी इथे बघा, छोटी वाटी आहे, पूर्ण भरलेली नाहीये. तर हे चणे पण मी याच्यात घालणार आहे आणि थोडीशी इथे मी घेणार आहे फरसाण. तर हे आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. नसेल घ्यायचं तर तुम्ही फरसाण शिवाय हेल्दी भेळ ही खाऊ शकता. एक नंबर भेळ आहे. वेट लॉस करत असाल तर तोंडाला एवढी चव येते की आपण अगदी पोटभर जेवण करतोय असं मनाला वाटतं आणि आपलं पोटही छान भरतं आणि अजिबात वाटत नाही की आपण डाएट करतोय, आपण काहीतरी सोडलंय, असं काहीच वाटत नाही. या पद्धतीने नक्की भेळ करून बघा, खूप छान लागते. हेल्दी आणि टेस्टी भेळ आपली इथे तयार झालेली आहे. जे मसाले आपण इथे घातलेले आहेत त्या मसाल्यांची अप्रतिम चव या भेळमध्ये लागते. आपण ही भेळ जर एकदा घरी बनवली ना तर बघा, थोडेसेच आपले चुरमुरे लागतात आणि केवढी सारी आपली भेळ तयार होते. पोटभर मस्त आपण हे आरामात एन्जॉय करू शकतो. ह्या मसाले टाकून अशा पद्धतीची भेळ एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आहे ना सोपी भेळ, बनवायला सोपी आहे आणि हेल्दी सुद्धा आहे. हे मसाले घालून नक्की भेळ करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. आजची भेळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही मला व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. माझ्या बऱ्याच रेसिपीज आहेत, व्हेज, नॉनव्हेज आणि ह्या असं परत भेळचे प्रकार, असे बरेचसे पदार्थांचे माझ्या प्लेलिस्ट चॅनलला आहे. तर त्याची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही मला इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर अशीच एक छानशी रेसिपी घेऊन आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.